जो पाठिंबा दिला, त्याचबरोबर एकूण 36 समाजाच्या संघटनांनी एकत्रित पाठिंबा दिला। त्यामुळे सर्व समाज बांधवांचा आणि व्यापाऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो। मी भाषण ऐकत होतो, एक आमदार कोण्या पातळीवरती जाऊ शकतो याचं उदाहरण मला वाटतं महाराष्ट्रातलं हे पहिलंच उदाहरण असेल। सामान्य पोट भरणारा सामान्य कार्यकर्ता, त्याच्याबद्दलची जर ही यांची भावना असेल तर ज्यांच्या मतावर तो आमदार निवडून गेला त्या मतदारांच्या बद्दलची काय भावना असणार आहे। आणि म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, आती तिथं माती, किंवा आपल्या ग्रामीण भागातल्या भाषेमध्ये आपण ताईली भरली म्हणतो। मला असं वाटतं राजेश पवार तुझी आता पायली भरलेली आहे। निवडून आल्याच्या नंतर 5 वर्षामध्ये काय दिवे लावले हे सांगू शकत नाही। आणि म्हणून वड्याचं तेल वांग्यावर काढण्यासाठी 5 वर्षामध्ये या राजेश पवारनी एका धंदा केला। मला तर असं वाटतंय की काही दिवसात याचे सगळे कार्यकर्ते घरी बसतील, पुन्हा यांनी राजेश पवार दोघं शिल्लक होते। मुंबईमध्ये अनेकदा जोडी भेटते मित्र, व्यक्ती म्हणून राजेश पवारांची प्रवृत्ती ही घमेंडी आहे, मस्तवाल आहे। यांना पैशाचा आणि सत्तेचा माज आला। आणि मला माहिती आहे लोकशाहीमध्ये माज उठवायला आता फक्त 3 महिने बाकी आहेत। तुम्ही उठवणार का नाही? राजेश पवारचा माज उतरवण्याची जबाबदारी ही धर्माबाद, उमरी आणि नायगाव मधल्या सगळ्या लोकशाहीला मानणाऱ्या सगळ्या जनतेची आहे। मित्र, या ठिकाणी उल्लेख झाला आता कालचं एकच प्रकरण आहे का? नाही, त्याच्या अगोदरचे उल्लेख झाले। खास करून वीरशैव लिंगायत समाजावर जाणीवपूर्वक द्वेषभावनेने गुन्हे दाखल होत आहेत, जातीवादातून गुन्हे दाखल होत आहेत, पैशाच्या आणि सत्तेच्या मस्तीतून गुन्हे दाखल होत आहेत। यापूर्वी सुद्धा उल्लेख केला आमच्या संघाचे सरपंच, ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला कोण होते? त्यांचे कार्यकर्ते होते। असं असताना सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। त्याच्या अगोदर आमचे खपाटे होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। त्याच्यानंतरही मधल्या काळातल्या घटना आपल्याला सगळ्याला माहिती आहे, सगळे सांगत असतात नाही। परंतु कालचं जे बॅनर मनसेच्या कार्यकर्त्यांनी लावलं त्यामध्ये गैरकायदी लोकशाही तुमच्या बापाचं राज्य नाही, ज्याला जे वाटतं ते मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। भारतीय राज्यघटनेने सगळ्यांना अधिकार दिला। जर एखादा निवडून आलेला लोकप्रतिनिधी काम करत नसेल, मस्ती करत असेल, गोरगरिबावर अन्याय करत असेल, दुर्बल समाज म्हणून त्यांच्या राज्यात करत असेल तर त्याला जाब विचारणार, त्यामध्ये गैर काही नाही। मी आता व्हॉट्सअपवरती लावलेले मनसेच्या शहराध्यक्षाचे बॅनर बघितले, अत्यंत सभ्य भाषेतलं वातावरण आहे। हे लिहिलेलं बॅनर आहे, ते वैज्ञानिक दृष्टीने प्रश्न विचारणारं बॅनर आहे। मित्र, बॅनर लावणं हा सुद्धा गुन्हा नाही आणि बॅनर छापणं हा सुद्धा गुन्हा नाही। या PSIने गुन्हा दाखल केला तर यांना IPC शिकवली पाहिजे, कायदा शिकवला पाहिजे। मित्र, आपण समजून घ्या, या ठिकाणी प्रशासन म्हणून काम करताना सत्ता राजेश पवारच्या पक्षाची मला माहिती आहे, म्हणून तुम्ही काय राजेश पवारच्या शेतावरचे सालगडी नाही, अशा पद्धतीने गुन्हे दाखल होणार असतील तर मित्र लोकशाहीमध्ये जगणं अवघड होईल। आणि म्हणून मी पहिल्यांदा अशा प्रकारचा खोटा गुन्हा दाखल करून सत्तेचा मान त्यांना कळणार, त्यांची सुपारी घेऊन काम करणारे जे पोलीस आहेत त्यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त करतो। कायदा सगळ्यांना सारखा। मी काल जेव्हा घटना कळाली तेव्हा मी सन्माननीय नांदेडचे पोलीस अधीक्षक कोकाटे साहेबांना मी बोललो, त्यांनी काही गोष्टी मान्य केल्या आणि मला ते म्हणाले की सर काही झालेलं असेल
ते आपण दुरुस्त करू. प्रशासनाने केलेली चूक आहे आणि मग सत्तेवर किंवा सचिन रेड्डीवरती गुन्हा दाखल कायद्याने करता येत नाही. आणि अशा प्रकारचा सत्तेचा मान दाखवण्यासाठी जर गुन्हा दाखल होत असेल तर मी तर असं म्हणेल इथं बसलेला प्रत्येक माणूस राजेश पवारच्या विरुद्ध तक्रार घेऊन धर्माबादच्या पोलीस स्टेशनला आला तर तुम्ही गुन्हा दाखल करणार का? आहे का तुमच्या कलामध्ये धमक? अशा पद्धतीने कायदा सगळ्यांना सरकार असं असताना सुद्धा साधा माणूस साधा कार्यकर्ता गोरगरीब यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करायचे दहशत मानवायची. मी तर असं म्हणेल तुम्ही संयोजन समिती जी आहे खोटा गुन्हा परत घ्या, फार छोटी गोष्ट आहे. या ठिकाणी तुम्ही एकच मागणी केली पाहिजे होती की राजेश पवारच्या बेनामी मालमत्तेची चौकशी करा, ईडी लावा. दुसऱ्यावरती ईडी लागते, राजेश पवारला सुद्धा ईडी लागली पाहिजे. इन्कम टॅक्स करत तक्रारी करा, त्याची बेनामी मालमत्ताने माफ करा या लोकांना. आणि अशा प्रकारचा ऐक्याचा सत्तेचा पाठ असलेल्या राजेश पवारला शिवा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी बोलतो ते करतो आणि करतो तेच बोलतो. मी फक्त निरीक्षण करत होतो आपल्या सगळ्यांचं. मानव मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय एसपी साहेबांनी सांगितलं 8 दिवसात गुन्हा माघार होईल. जर 8 दिवसाच्या आत गुन्हा माघार नाही झाला तर धर्माबादला मोर्चा नाही. पूर्ण जिल्ह्यातली ताकद आपण एक करू आणि जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर मोर्चा आपल्या त्याच्या पुढे जाऊन सांगेल. जेव्हा एखादा माजरेला हत्ती असतो तेव्हा त्याला आरी मारून त्याला शांत करावा लागतो. तसा हा राजेश पवार नावाचा माजरेला हत्ती आहे. याची अवकाश पैशात मोजू नका, त्याला अकलेचा भाग नाही. हा बायकोचा गुलाम आहे. हा कार्यकर्ता दिसत नाही आणि म्हणून ज्यांच्या जीवावर ज्यांच्या मतावर निवडून आला त्यांनी 5 वर्षामध्ये काय विकास केला हे सांगितलं पाहिजे. परंतु आज मात्र ते सांगण्याच्या ऐवजी जो विरोधात बोलतो त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम जर होत असेल तर मित्र माझी आपल्याला विनंती आहे की आपण संयोजन समितीच्या वतीने एक तक्रार तयार करा. माझ्याकडे राजेश पवारच्या बेनामी मालमत्तेची लिस्ट आहे. तुम्ही फक्त धर्माबाद उमरी आणि नायगावच्या मधून तुम्ही तुमच्या वतीने एक कृती समिती तयार करून तुम्ही तक्रार तयार करा. याच्या बेनामी मालमत्तेची चौकशी करून इन्कम टॅक्स आणि ईडी मार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करा. अशा प्रकारची मागणी तुम्ही करा. ती इथून आता हैदराबादून मुंबईला जाणार ही जबाबदारी घेतो आपली या ठिकाणी. तुम्ही त्याला मतं देऊन निवडून आणायचे की पाडायचं म्हणाले. खरं तर हा एवढा मस्तवाला एवढी बेनामी मालमत्ता आहे, एवढं रक्त पिळलेली गोरगरिबांचं त्यांना निवडणूक लागायच्या आधी जेलमध्ये जावं लागेल. एवढा प्रचंड आहे भ्रष्टाचाराच्या पैशावर माजलेली लोक आहेत. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची वातावरण तयार होतात खरं तर लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम आज तुम्ही धर्माबादमध्ये दाखवलंय. हे हिंमत तुम्ही दाखवली, हे धाडस तुम्ही दाखवलंय. या धाडसाला आणि हिमतीला साथ दिली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये सामान्य गोरगरीब वीरशैव लिंगायतच नाही. इथं उल्लेख झाला जास्तीत समाजाचा पाठिंबा, पण माझा अनुभव आहे जास्तीचे गुन्हे वीरशैव लिंगायत समाजावर दाखल झाले. मी जे उदाहरण दिले आमच्या डॉक्टर माधवराव विभूते यांनी थोडक्यात सांगितलं काय गुन्हा होता तुमचा आणि कोणाचा जमत नाही आणि डॉक्टर विभूते कोणाच्या तरी जवळचे आहेत म्हणून तुम्ही सत्तेचा मास त्यांच्या विरोधात वापरत असाल तर खरं तर डॉक्टर साहेब तुम्ही चूक केली. राजीनामा दिला राजीनामा न देता तुम्ही त्या ठिकाणी राहायला पाहिजे होतं. परंतु तुम्ही राजीनामा दिला. मी म्हणालो होतो मंत्र्यांकडे बसून मी यांचा राजीनामा नामंजूर करायचं सांगितलं होतं, पण डॉक्टर मला विनंती करत होते की नाही सर आता नको, अति झालंय. अन्याय किती सहन करायचा, किती शोषण करणार, किती माझ्यावर अन्याय करणार. आता मी तर असं म्हणेल अन्याय तुमच्या झाला तर उतरा मैदानात दाखवत त्याला त्या ठिकाणचं पाणी तुमच्या सोबत राहील. मित्र या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन धर्माबादकरांचं अभिनंदन यासाठी केलं मी
की आपण व्यापारी पेठा बंद ठेवल्या, कामात धंद्याचे दिवस असताना सुद्धा तुमच्या भावना एवढ्या तीव्र आहेत म्हणून तेवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला. इथं बसलेले फक्त दिनसेवा लिंगायत नाही, मराठा समाज, ओबीसी समाज, दलित समाज, छत्तीस समाजाची लोक आहेत आणि मग ही सामाजिक एकजूट, ही बहुजनांची एकजूट अशा प्रकारच्या मत्स्यमाल राजेश पवारांना धडा शिकवण्यासाठी भविष्याची आपण वाटचाल करूया. मी आपल्या माध्यमातून डेडलाईन 8 दिवसाची आहे. आजपासून 8व्या दिवसापर्यंत एफआयआर जो आहे, गुन्हा जो तो फायनल झाला पाहिजे आणि सन्मानाला आमच्या हनुमान कट्टे आणि सचिन रेड्डीला PSI शिंदे या ठिकाणी आहेत. तुम्हाला सांगतो मी सन्मानाला दोघांनाही घरी जाऊन सांगा तुमच्यावरचा गुन्हा आम्ही परत घेतलेला आहे. नाही तर आम्ही मोकळे आहोत. तेच तुमच्या अंगावर आणि मग ड्रेसवाल्याला खेळायला आम्ही महाराष्ट्रभर अनेक बघितले. ती वेळ आमच्यावर आणू नका. SP साहेबांनी सांगितलंय तुम्ही जर गुलामी करत असाल त्या आमदाराची ड्रेस उतरायला सुद्धा वेळ लागणार. या ठिकाणच्या गुलाम पोलिसांना सांगायचंय सत्तेच्या मस्तीमध्ये वावरणाऱ्याला साथ देऊन गरीबावरचा अन्याय करण्यासाठी तुमची वर्दी कामाला येत असेल तर ती वर्दी सुद्धा उतरायला वेळ लागणार नाही. ती वेळ या जनतेवर आणू नका. आणि जर वेळ आली तुम्हाला मी स्वतः या ठिकाणचे जे आपले संयोजन समितीची मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण आजपासून कामाला मोर्चा ही सुरुवात समजा. गुन्हा दाखल झालेला आहे तो परत घेतला जाणार आहे, काही दुमत नाही. परंतु राजेश पवारांची बेनामी मालमत्ता उद्या श्री देवेंद्र फडणवीस त्यांचा नेते जे आहेत त्यांना भेटून हा प्रकार त्यांना सांगून राजेश पवारांच्या बेनामी मालमत्तेची इन्कम टॅक्स मार्फत चौकशी करा असं मी शिवा संघटनेच्या वतीने निवेदन देणार आहे. आपणही अशा प्रकारचं निवेदन द्या आणि त्याची पैशाची मस्ती सत्ता जाणार आहे. पैशाची मस्ती उतरवण्यासाठी आपण अशीच एकजूट कायम ठेवा एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या एकजुटीला माझा आणि शिवा संघटनेचा जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव.